पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। त्या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 30व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। या 30व्या श्लोकातील दुसऱ्या भागामध्ये आपण आहोत। देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनी, यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया, असा हा श्लोक आहे। यातील यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया या भागामध्ये आपण पोहोचलेलो आहोत। मन हे जे आहे, हे मन ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी त्याला समाधी प्राप्त करणं, त्याला समाधी प्राप्त करून देणं हे आपल्याला गरजेचं आहे। आणि यासाठी पहिल्या चरणामध्ये सांगितलेली साधना करणं अपेक्षित आहे। म्हणजे पहिल्या चरणामध्ये असणाऱ्या साधनांचाच परिणाम दुसऱ्या चरणामध्ये असलेली समाधी आहे। आणि ही समाधी या श्लोकावरून आपल्याला सहजच लक्षात येईल की योग मार्गाच्या समाधीपेक्षा भिन्न आहे, वेगळी आहे। त्यामुळे जरी काही महाराज किंवा काही अभ्यासक हे वारकरी संप्रदायामध्ये असले तरी त्यांना योग मार्गातली समाधी आणि ही समाधी एकच वाटते, किंवा ज्ञान मार्गातल्या समाधीला आणि योग मार्गातल्या समाधीला फरक सगळ्यांनाच माहीत आहे असं म्हणता येत नाही। तर या ग्रंथामध्ये हा फरक स्पष्ट होऊ शकतो, परंतु त्यासाठी त्याने अशा पद्धतीने विचार करणं अपेक्षित आहे। तर ज्या मनाला आपल्याला ही समाधी प्राप्त करून द्यायची आहे ते मन म्हणजे काय याचा आपण मागील वेळेस विचार करीत होतो। मन म्हणजे अशी आपल्या शरीरामध्ये एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळेच संसार आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला संसार संपवता पण येणार आहे। म्हणजे संसार चालवणं किंवा संसारामध्ये अडकून जाणं आणि संसारामधून बाहेर पडणं, हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या दोन्ही गोष्टी या मनामुळे आहेत। तर मन जे आहे हे मन ज्यामुळे आपल्याला संसार प्राप्त होतो, त्याच या मनामुळे आपल्याला संसारातून बाहेर पडता येऊ शकतो। परंतु संसारातून बाहेर पडण्याची इच्छा असणं हे अत्यंत कठीण आहे। त्यालाच आपण मुमुक्षत्व असं म्हणतो, किंवा मुमुक्षत्व म्हणजेच मुमुक्षु ही मोक्ष इच्छा। मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा ज्याला आहे तो, त्याला मुमुक्षत्व असं पण म्हणतात। म्हणजे ती त्याची काय आहे, त्याची एक ती वृत्ती आहे किंवा त्याची ती इच्छा आहे किंवा त्याचा तो एक गुण आहे। मुमुक्षत्व हा गुण सगळ्यांमध्ये असणं शक्य नाही, त्यामुळे सगळ्यांनाच मुमुक्षत्व नसल्यामुळे सगळ्यांनाच या ग्रंथाचा अधिकार आहे असे म्हणता येत नाही। कारण वेदांत या अभ्यासामध्ये मुमुक्षत्व असणं हे फार गरजेचं आहे। कारण वेदांत शास्त्र जे आहे हे मुमुक्षूंच्यासाठी असणारं शास्त्र आहे, परंतु मुमुक्षू हा वेगळ्या प्रकारचा असतो। तर ज्याला या संसारातून बाहेर पडावं असं वाटतं अशा प्रकारचा मुमुक्षू या ठिकाणी अपेक्षित आहे। त्यामुळे फक्त 1 तास आपण हे ऐकलं म्हणजे आपल्याला या ग्रंथाचं फल प्राप्त होईल असं अजिबात नाहीये। फक्त या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर जर ऐकलं तर तुम्हाला ही माहिती होईल। म्हणजे माहिती घेणं, माहिती असणं आणि त्या फलापर्यंत पोहोचणं यात फरक असतो। तर ज्याला मुमुक्षत्व आहे असाच उत्कृष्ट असणारा अधिकारी महापुरुष या अवस्थेपर्यंत जाऊ शकतो, किंवा या ग्रंथातून त्याला समाधी प्राप्त होऊ शकते। आणि मुमुक्षत्व म्हणजे काय, संसार मधून बाहेर पडण्याची इच्छा, संसारामधून बाहेर पडण्याची इच्छा असणारा। आणि संसार कशावर चालतो,
संसार मनावर चालतो. संसार कशावर चालतो? मनावर चालतो. मन आहे तरच संसार आहे, मन नाही तर संसार नाही. जसं आपण जगामध्ये जगताना वेगवेगळे पदार्थ वापरतो, वेगवेगळ्या गोष्टी वापरतो आणि त्यांच्याद्वारे आपण संसार जगतो. खाण्याच्या वस्तू, राहण्याच्या वस्तू म्हणजे घर, जेवण, गाडी, इतर माणसं इत्यादी अशा अनेक पदार्थांच्या द्वारे आपण आपला जगण्याचा व्यवहार करतो. म्हणजे जगताना या सगळ्या गोष्टींची आपल्याला काय असते? गरज असते. त्याचप्रमाणे हे शरीर जे आहे, हे शरीर सुद्धा त्या मनाला जगण्यासाठी गरजेचं आहे. म्हणजे मन जे आहे, हे मन विविध शरीरांची प्राप्ती करत जातं. वेगवेगळी शरीरं जी मिळतात ती या मनाला मिळत असतात. त्या मनामुळे वेगवेगळ्या शरीरांना काय वाटतं? आपल्याला प्राप्त व्हायला. म्हणजे मन हे अनेक शरीर मिळवण्यासाठी कारण आहे. आज जरी आपल्याला हे शरीर असलं तरी उद्या हे शरीर आपल्याकडे राहणार नाही. त्यामुळे याचं जास्त कौतुक करण्यासारखं खरं तर काही नाही. आणि एकच शरीर आपल्याकडे असेल असं नाही, तर पुन्हा पुन्हा आपल्याला अनेक शरीरं मिळत जातात आणि पुढची शरीर आपल्याला चांगलीच मिळतील असं अजिबात नाही. कुठल्याही प्रकारचं शरीर आपल्याला मिळू शकतं जशी आपल्या मनाची स्थिती असेल. मन पवित्र असेल, पुण्यवान असेल तर चांगलं शरीर मिळेल. मन विचित्र असेल, पापी असेल तर त्याप्रमाणे त्याला नीच शरीराची प्राप्ती होते. म्हणून कमीत कमी साधारण माणसाने पुढचं शरीर चांगलं मिळवावं. पण याचा अर्थ त्याला पुढे कधीच नीच शरीर मिळणार नाही असं होत नाही. तर साधारणपणे धर्मशास्त्रामध्ये उच्च शरीर प्राप्त करण्यासाठीचेच विधी आहेत किंवा मार्ग सांगितलेले आहेत. पण तो सापेक्षित चांगला परमार्थ आहे, तो काही खरा परमार्थ नाही. वेदांत नाही. वेदांतामध्ये कुठलंही शरीर प्राप्त करायचं नाही असा विचार आहे किंवा असा विषय आहे. पण त्यासाठी त्या मनाला तशी तयारी करावी लागते. म्हणजे मन तसं तयार व्हावं लागतं. आणि ते मी तुम्हाला सांगितलं म्हणून तयार होईल असं नाही. मी सांगितल्यानंतर तुम्हाला माहिती होईल. तुम्ही जेव्हा स्वतः त्याचा विचार करायला अभ्यास कराल तेव्हा ते मन कदाचित तयार होईल. काही दुःख आलं म्हणजे ते मन तयार होईल असंही नाही. कारण मी बरेच वेळा तुम्हाला असं सांगतो की जिथपर्यंत दुःख आहे तिथपर्यंत माणसाला वैराग्य येतं. दुःख एकदा गेलं की वैराग्य नष्ट होतं. म्हणजे परमार्थ करणाऱ्या माणसांची गोष्ट आहे. व्यवहारामध्ये जर दुःख आलं तर माणसं वेगवेगळ्या भागाने जाऊ शकतात. पण परमार्थ करणाऱ्या माणसाला देवाची ओढ जास्त लागते दुःखाच्या काळात. दुःख आले की त्याला विठोबा आठवतो, देवा आता कसं व्हायचं असं वाटतं. पण दुःख एकदा गेलं की मग पुन्हा त्याला संसारामध्ये कधी तो रममाण झाला हे सुद्धा कळत नाही. तसंच सांगणारा मनुष्य असेल किंवा शास्त्र असेल तिथपर्यंतच त्याला परमार्थ करावा असं वाटेल किंवा संसारातून बाहेर पडावं असं वाटेल. पण सांगणारा निघून गेला, सांगणारा जर नसेल किंवा शास्त्र जर तसं आपल्या हातात नसेल तर पुन्हा काय होईल? पुन्हा तो संसारात कधी अडकला हे त्याचं त्यालाही कळणार नाही. म्हणून सांगणारा एखादा मार्गदर्शक किंवा एखादा ग्रंथ यांच्या आसण्यानेच तो परमार्थ करतो असं त्याला वाटू शकतं. पण त्याच्या जाण्याने त्याला तसं वाटणार नाही. तो पुन्हा संसारामध्ये रमण होईल. म्हणून या दोन कारणांचा एवढा तसा उपयोग होत नाही. दुःख येतं आणि जातं. सांगणारा पण कायम आपल्या सोबत असत नाही, ग्रंथही आपण कायम वाचू शकत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया थोडी अवघड होते. पण दुःख आलं तरी काय हरकत नाही. दुःखातून जर त्याला या संसाराविषयी वीट आला तर चांगलीच गोष्ट आहे. श्रवण करून किंवा शास्त्र वाचून त्याला या संसाराविषयी माहिती होऊन वीट आला तर चांगलीच गोष्ट आहे. मग तो याच्यातून बाहेर पडू शकतो. तर मन जे आहे हे मन संसारामध्ये रममान राहते. संसार ही जी काही एक गोष्ट आहे ती कशी आहे? या संसारामध्ये मनाला कायम दुःख मिळत नाही. कारण सुख आणि दुःख या काही हातापायाच्या गोष्टी नाहीत किंवा हातापायाच्या हा काही विषय नाही. दुःख ही कोणाची गोष्ट आहे? ही मनाची गोष्ट आहे. म्हणजे मनामध्ये सुख आणि दुःखाचा
उपभोग होत असतो. सुख दुःखाचा अनुभव हा कोणाला येतो? मनाला येत असतो. म्हणजे मनाचे ते धर्म आहेत, हातापायांचे ते धर्म नाहीत. हातापायांच्या द्वारे त्याला सुख दुःख होऊ शकतं. मग आपलेच हातपाय असेल असं काही नाही. लेकराला लागलं तर आईला सुद्धा दुःख होतं. स्वतःच्याच हातापायाला लागलं म्हणजे आईला दुःख होतं असं नाही. लेकराला त्रास झाला तर आईला त्रास होतो. तर हा जो त्रास आहे किंवा हे जे दुःख आहे हे मनाला होत असतं. म्हणजे मनाचे हे धर्म आहेत. सुख दुःख हे कोणाचे धर्म आहेत? मनाचे धर्म आहेत. आणि हे जे धर्म आहेत किंवा हे जे सुख दुःख मिळतं त्या सुख दुःखामध्ये संसार आहे. संसार म्हणजे सुख दुःखाचं मिश्रण. संसार म्हणजे दुसरं काहीच नाही आहे. कधी मनाला दुःख मिळेल आणि कधी मनाला सुख मिळेल हे सांगता येत नाही. आज आपण या क्षणाला सुखी असू तर कदाचित उद्या आपण दुःखी असू शकतो. मागच्या क्षणाला आपण दुःखी असू तर कदाचित ह्या क्षणाला सुखी असू शकतो. सुख आणि दुःख ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नक्की सांगता येत नाही की कधी येतील आणि कधी जातील. सुख दुःख अशा प्रकारे आपल्या मनामध्ये आपण भोगत असतो आणि हे असं भोगत राहणं याचंच नाव काय? संसार. आणि त्यातल्या त्यात सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय याचा आपण मागील वेळेस विचार केलेला आहे. आपल्यासाठी आपल्याला असं वाटतं की मीच दुःखी आहे आणि इतर सुखी आहे, असा आपला भ्रम होतो. पण जगामध्ये असं कोणीही नाही, कोणीच नाही. जगात असा एकही मनुष्य नाही, नव्हे या त्रिलोकामध्ये असा एकही जीव नाही की ज्याला फक्त सुख आहे किंवा ज्याला फक्त दुःख आहे. असं या त्रिलोकात कोणीच नाही. फक्त काय फरक आहे? प्रमाण, त्याची तीव्रता प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. जितक्या प्रमाणात मला दुःख असेल, जितक्या तीव्रतेचं माझं दुःख असेल, तेवढ्याच तीव्रतेचं किंवा प्रमाणात दुःख समोरच्याला दुसऱ्या व्यक्तीला असेल असं म्हणता येत नाही. म्हणून प्रमाण आणि त्या दुःखाची किंवा सुखाची तीव्रता ही काय असते? वेगवेगळी असते. आणि हा सुख दुःखाचा जो खेळ आहे हा लपंडावासारखाच आहे किंवा अंधार उजेडासारखा आहे. पृथ्वीवर पसरणाऱ्या अंधार उजेडासारखा हा खेळ आहे. तो चालूच राहतो, सारखा चालूच आहे, सदैव सतत तो सुरू आहे. आणि त्यामध्ये मला दुःख मिळू नये यासाठी झटत राहणं, मला सुख मिळत राहावं, मला सुख मिळायलाच पाहिजे यासाठी झटत राहणं, याचंच नाव संसार आहे. म्हणून संसार म्हणजे काय? संसार म्हणजे मन. संसार म्हणजे काय? मन. मनाने अशा या सुख दुःखाच्या पाठीमागे सतत धावत राहणे याचंच नाव संसार. एक बायको, दोन मुलं, घर, नोकरी इत्यादी म्हणजे संसार नाही. ती संसाराची साधारण व्याख्या आहे. संसार म्हणजे मनाने सुख दुःखाच्या पाठीमागे सतत पळत राहणे, त्यासाठी शरीर सुद्धा बदलणे. कारण ह्या शरीराला जर विशिष्ट रोग लागले तर या शरीरामध्ये ते मन त्या जीवाला राहू देत नाही. आपण म्हणतो तो दुःखाने मनुष्य, व्याधीने मनुष्य, आजारपणाने मनुष्य मेला किंवा वगैरे. तर वास्तविक तो जो आतमध्ये जीव आहे त्याच्या सत्तेवर हा खेळ चालत असल्यामुळे मन जे आहे ते त्या जीवाला इथे राहू देत नाही. एकदा का या शरीरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की या शरीराचा त्याला उपयोग होण्याची शक्यता कमी आहे, तर मन काय करतं? त्या जीवाला म्हणतं इथून आता चला, असा प्रयत्न करतो. आता कितीतरी वेळा एखाद्याला असं वाटू शकतं की मला काही मरायचं नाहीये, पण तरी तो जातो. कसं पण होतं, तरी तो मरतो. त्याला हार्ट अटॅक येईल किंवा काहीतरी होईल आणि तो मरतो. आता मग असं का होतं? कारण मृत्यू जो आहे, एक शरीराची प्राप्ती जी आहे त्याने त्या मनानेच पूर्वी केलेल्या कर्मावर अवलंबून आहे. त्याच्या ज्या कर्माचा जो भोग आहे तो मनुष्य देहासाठी किती काळाचा आहे हे ठरलेलं आहे. म्हणून त्याचा मृत्यू ठरलेला आहे. मग त्याची इच्छा असो किंवा नसो, असं आपण साधारणपणे आता या देहापुरतं म्हणतोय.
पण पूर्वी त्याची तशीच इच्छा होती, तेवढंच त्याने कर्म केलं, तेवढाच त्याचा कर्माचा भाग होता की जेणेकरून त्याला मनुष्य नावाचं शरीर तेवढ्या काळापुरतच मिळालंय. तर असं एकंदरीतपणे मनाने सुख दुःखाच्या पाठीमागे सतत धावणे याचंच नाव संसार. आणि या दोन्ही गोष्टीच्या नादात तिसरी गोष्ट त्याच्या एक डोक्यावर बसली. ती कुठली आहे? त्याचा आपण मागील वेळेस विचार केला होता. तिचं नाव आहे चिंता. है ना? तिचं नाव काय? चिंता. सुख प्राप्तीची, दुःख नाशाची चिंता. दुःख नाश करण्यासाठीची चिंता लागली, सुख प्राप्तीची चिंता लागली. सुख प्राप्त झालं तर सुख टिकवण्याची चिंता लागली. म्हणजे या दोन्हीतून तयार काय झालं? चिंता. दोन्हीतून काय तयार झालं? चिंताच तयार झाली. दोन्हीतून काय व्हायला पाहिजे होतं? दोन्हीपैकी एकातून तरी सुख तयार व्हायला पाहिजे, दोन्हीतून एकामधून तरी चिंता रहित जगणं व्हायला पाहिजे. पण दोन्ही मधून फल काय मिळते? चिंताच मिळते. म्हणजे उदाहरणार्थ एखादी आपण मोठी गाडी विकत घ्यायची ठरवली तर सुरुवातीला वाटतं की त्याच्यातून सुख आहे. मग गाडी घेतली की सुख मिळतं का नाही? मिळतं, हो. पण गाडी घेतल्यानंतर सुख जेवढं मिळतं त्याच्यापेक्षा जास्त चिंता पाठीमागे लागते. म्हणजे गाडीला कोणी स्क्रॅच मारला, गाडीला कोणी धडकलं, गाडीचा मेंटेनन्स, त्याला डिझेलला पैसे, इत्यादी इत्यादी चिंता लागते पाठीमागे. ती नसेल तर दुसरी कुठली तरी चिंता. मग असं एखादं म्हणू शकतो मग आम्ही हे करायचंच नाही का? तो जरा मग अवघड प्रश्न होतो. करायचं का नाही करायचं हा माझा विषय नाहीये. माझा विषय असा आहे की अशा अनेक प्रकारे मन हे सुख दुःखाच्या पाठीमागे लागून चिंताग्रस्त झालेलं आहे आणि त्याचंच नाव आहे संसार. म्हणून संसार म्हणजे चिंता, चिंता म्हणजे संसार. मग याला नष्ट करण्यासाठी उपाय काय जगात? जगात कुठलाही उपाय दिसत नाही. फक्त दोनच उपाय दिसतात, ते म्हणजे शास्त्र आणि सद्गुरू. शास्त्र आणि सद्गुरू असे दोनच पदार्थ या जगामध्ये आहे की ते तुम्हाला या संसारापासून बाहेर काढू शकतात, संसारातून मुक्त करू शकतात. म्हणजेच कशातून मुक्त करणार? तुमच्या ह्या मनाच्या अवस्थेतून मुक्त करणार. म्हणजे मन जे आहे तुमचं या प्रक्रियेतून बाहेर काढणार. बाकी काय करणार? काहीच करणार नाही. म्हणून जो मुक्त होतो त्याच्यामध्ये काही असा बदल झाल्यासारखा होत नाही. म्हणजे त्याला 4 शिंग आले किंवा त्याचं तेजोमय शरीर झालं किंवा एकदम काहीतरी प्रकाशमान झाला, तो असं काही होत नाही. फक्त त्याचं जे मन आहे त्या मनाची जी काही अवस्था आहे ती पलटून जाते. मग काय होतं मनाचं? जे मन आधी असतं ते म्हणजे संसार असताना जे मन आहे ते आणि संसार नष्ट झाल्यानंतर जे मन आहे त्यात फरक होतो. संसार नष्ट झालेलं मन जे आहे ते कसं होतं? मन हे राम झाले, म्हणजे ते भगवतमय होऊन जातं, भगवत रूप होऊन जातं. आणि त्यासाठी त्याला काय करावं लागेल? त्या मनाला समाधी देणं गरजेचं, त्या मनाला समाधी प्राप्त करून देणं गरजेचं आहे. आणि कशी समाधी देणं गरजेचं आहे? यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाध्या. जिथे जिथे ते मन जाईल तिथे तिथे त्याला ते समाधी प्राप्त करून देणं गरजेचं आहे. मग यासाठी तुम्हाला काही उपाय शोधता येत असेल तर शोधा. तसं पहिल्यांदा काय होऊ देत? पहिल्यांदा तसं वाटू देत की आपल्याला मनाला समाधी द्यायची आहे. मनाला समाधी प्राप्त करण्यासाठी आपलं जगणं झालं पाहिजे. पण तसं जर होत नसेल, म्हणजे त्या दिशेने जर आपला प्रयत्न होत नसेल तर त्या मनाला कधी समाधी आपोआप प्राप्त होणार नाही. त्याला प्रयत्न तर करावाच लागणार आहे. आणि वर पहिल्या चरणामध्ये सांगितल्याप्रमाणे 2 प्रमुख साधनं जर आपण करू शकलो, म्हणजे देहाभिमाने गलिते आणि दुसरं म्हणजे विज्ञाते परमात्मने, ही 2 साधनं जर आपण करू शकलो तर आपल्याला ही समाधी मनाला प्राप्त करून देता येऊ शकते. तर मन म्हणजे आपण सोप्या भाषेमध्ये काय असतं याचा विचार केलेला आहे. आणि हे कोणाकडे नाहीये असं दिसतं का कोणी? असं कोणीही दिसत नाही. म्हणजे संसारी नाही असं कोणी दिसतो का? कोणी दिसत नाही. बरं, मन जे आहे हे मन कोणालाही दिसत नसल्यामुळे कोण कुठल्या अवस्थेला आहे हे सांगता येणं फार कठीण आहे. तुमचं मन हे कोणालाही लक्षात येणं शक्य नाही. मनाचे अंदाज बांधता येतात पण मन सांगता येणं शक्य नाही. थोर मोठ्या योग्यांना सुद्धा ते अवघड आहे. परंतु
दुसऱ्याचं मन लक्षात येणं हे काय अवघड आहे. शरीर दिसतं म्हणून आपल्याला सांगता येतं की आता हा गोरा आहे, हा काळा आहे, हा उंच आहे, इत्यादी इत्यादी आपल्याला त्या शरीराविषयी सांगता येऊ शकतं. पण मन जे आहे हे मन शरीराच्या आतमध्ये गुप्त असल्यामुळे त्याच्याबद्दल कोणालाही काही सांगता येत नाही. पण ज्याचं त्याला मन कळतं, कधी जर तो मनाकडे पाहिल तर, तो जर स्वतःच्या मनाकडे पाहू लागला तर त्याला त्याच्या मनाची स्थिती लक्षात येऊ शकते. आणि त्या मनाची स्थिती चिंताग्रस्त असणं हेच त्याच्या संसाराचं असण्याचं लक्षण आहे. म्हणून आपल्याला जर चिंता असेल, आपण जर चिंताग्रस्त असू कुठल्याही कारणाने तर आपल्याला काय संसार आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला देहाभिमान गलित करायला पाहिजे. आपल्याला म्हणून परमात्म्याचं विज्ञान करायला पाहिजे. आणि देहाभिमान गाळणं हा आपला स्वतःचा अधिकार आहे, आपण तो स्वतः करू शकतो. आणि परमात्म्याचं विज्ञान शास्त्र आणि सद्गुरूकडून आपल्याला होऊ शकतं. म्हणून परमात्म्याचं विज्ञान होण्यासाठी शास्त्र सद्गुरूंचा उपयोग होतो आणि देहाभिमान गाळण्यासाठी स्वतःचाच उपयोग होतो. म्हणून स्वतः देहाचा अभिमान गाळा आणि शास्त्र सद्गुरूला शरण राहा, म्हणजे मन काय होईल, समाधीला प्राप्त. मन नक्की आपल्या शरीरामध्ये कुठे राहतं? मन हे जीव आणि स्थूल देह यांच्या मध्य भागावर राहतं. आतमध्ये जीव आहे आणि त्याच्या बाहेर स्थूल शरीर आहे. मधल्या भागात काय मन आहे. म्हणून मन कुठे आहे शरीरात, असं जर आपण विचार करू लागलो तर कुठे आहे ते? दोन शरीरांच्या मध्ये आहे. जीव हा साक्षात परमात्मा आहे, साक्षात तो भगवंत आहे. पण हा जीव भगवंत किंवा परमात्मा राहिला नाही असं कधीच नाहीये. जीव जो आहे आपल्या शरीरामध्ये तो सदैव भगवंत स्वरूप आहे. तो काय सदैवच तो भगवत स्वरूप आहे. जीव ब्रह्मेव नापरा अशी त्याला श्रुती प्रमाण आहे. जीव कधीही ब्रह्म नाही असं अजिबात नाही, म्हणजे भगवंत नाही असं अजिबात नाही. मग अडचण काय आहे? अडचण काय आहे? आपण जीव राहिलो नाही. आपण काय राहिलो नाही? जीव राहिलो नाही, म्हणून आपण ब्रह्मही राहिलो नाही. हा खरा विषय नाही, हा भ्रमात्मक विषय आहे. भ्रम आहे हा. काय हा भ्रम आहे. भ्रमाने आपण जीव राहिलेलो नाही, भ्रमाने आपण त्यामुळे ब्रह्म राहिलो नाही. हा भ्रम निर्माण करायला कारण जे आहे त्याचं नाव मन आहे. मन आणि जीव यांचं जेव्हा ऐक्य होतं तेव्हा हा भ्रम आपोआप तयार होतो. कोणाचं ऐक्य होतं? मन आणि जीव यांचं ऐक्य झालं की हा भ्रम आपोआप तयार होतो. म्हणजेच मन आणि चिंता नाही, जीव आणि चिंता यांचं ऐक्य झालं की आपोआपच हा भ्रम तयार होतो. म्हणून जीव चिंताग्रस्त असणं त्याचंच नाव संसार. ऐक्य कोणाचं आहे? जीवाचं आणि मनाचं ऐक्य आहे, म्हणजेच जीवाचं आणि चिंतेचं ऐक्य आहे. म्हणून आपला जीव सतत चिंता करीत राहतो. म्हणून आपलं सारखं टेन्शन असतं. सारखं आपल्या डोक्याला काय टेन्शन. कुठल्या प्रकारचं टेन्शन आहे? टेन्शन कुठल्या प्रकारचं? टेन्शन नाही असं काय आहे का? आपल्याला वाटतं दुसऱ्याला काही टेन्शन नाही, आपल्याला टेन्शन आहेच. टेन्शन आपल्याला आहेच. म्हणजे जीव हा सदैव चिंताग्रस्त झाला, म्हणून तो काय राहिला नाही? तो जीव राहिला नाही. जो चिंताग्रस्त असतो तो जीव राहत नाही, तो त्यामुळे ब्रह्म राहत नाही, म्हणजे भगवंत राहत नाही. पण जीव जेव्हा चिंताग्रस्त असतो तेव्हा तो कोण होतो? मग तो कोणी पण होतो. तो स्त्री होतो, पुरुष होतो, कुत्रा होतो, मांजर होतो, देवाधिक होतो किंवा राक्षस होतो, काही होतो तो. कारण त्याची ती चिंता नष्ट करण्यासाठी त्याला काय करावं लागेल? काहीतरी उत्तर शोधावं लागतं. तुम्हाला जर असं वाटलं की आपल्या चिंता नष्ट करण्यासाठी जगामध्ये काहीच उपयोग नाही, जगातला कुठलाच पदार्थ याच्या उपयोगाला येणार नाही. जगामध्ये कितीही पदार्थ तयार झाले, किती पदार्थ निर्माण केले, तरी त्याने आपली काही चिंता कुठली चिंता नष्ट होऊ शकत नाही. आणि जेवढी चिंता नष्ट होते ती तात्पुरत्या स्वरूपाची असते, हे आपण मागील वेळेसही पाहिलेलं. जगातल्या कुठल्याही चिंता किती
काळापुरते नष्ट होतात, तात्पुरत्या स्वरूपामध्ये. मग ते कधी कधी जास्त वेळ असते, कधी कधी थोडी कमी वेळ असते. पण कायमची चिंता मिटली असं कधी होतं का? कायमची चिंता बंद झाली असं कधीच होत नाही. ज्याच्यामुळे आपल्याला चिंता लागते तो पदार्थ बदलतो, पण चिंता नाही संपत. म्हणजे आज आपल्याला हा शेजारी त्रास देत होता, तर उद्या कदाचित त्याच्या पलीकडला शेजारी त्रास देईल, एवढंच होईल. पण त्रास असेलच, चिंता ही असेलच, असं राहतं. मग याच्यातून बाहेर कसं पडावं? जरी देहाभिमाने गलिते किंवा विज्ञाते परमात्मनी असा आपण वर विषय पाहिलेला असला तरी आपल्याला याचा थोडक्यात पुन्हा विचार करायला काही हरकत नाही. याच्यातून नक्की बाहेर कसं पडावं? तर हे जे मन आहे, हे मन आणि आतमध्ये जो असलेला जीव आहे त्यांचं मुळात ऐक्य झालेलं आहे. म्हणजे जीव हा काय झालेला आहे? चिंतामग्न झालेला आहे, चिंताग्रस्त झालेला आहे. म्हणून या चिंताग्रस्त असणाऱ्या जीवाला बोध करणं गरजेचं आहे, त्याला समजावून सांगणं गरजेचं आहे. आपण स्वतःलाच समजावून सांगणं गरजेचं आहे. मग स्वतःनेच स्वतःला समजावून सांगण्याचा हा विषय आहे. कोणी कोणाला सांगायचंय? स्वतःच स्वतःला सांगायचंय. काय सांगायचंय? खरं काय खोटं काय याचा विचार करायला त्याला सांगायचंय. योग्य काय अयोग्य काय, खरं काय खोटं काय याचा विचार त्याला करायला सांगायचंय. असं सांगितल्यानेच आपोमत बऱ्याच गोष्टी गळून पडतात. तुम्हाला जर कळलं की जगात कुठलाच उपाय नाही जेणेकरून आपली चिंता नष्ट होईल, असं जर तुम्हाला ठामपणे कळलं, तर तुम्ही जगातल्या कुठल्या उपायांच्या द्वारे तुमची चिंता नष्ट करण्यासाठी हट्ट धरून बसाल? हट्ट नाही धरून बसणार. असलं तर ठीक आहे, नसलं तरी ठीक आहे. आपल्या या मनाची चिंता नष्ट करण्यासाठी, मनाला जो रोग आहे, ह्या मनाला लागलेला रोग नष्ट करण्यासाठी जगातला कुठलाही पदार्थ उपयोगाला येणार नाही. आला तरी तात्पुरता स्वरूपात येईल, म्हणून त्याची किंमत तेवढीच ठेवावी. त्याची किंमत केवढी ठेवावी? तेवढीच ठेवायला पाहिजे. जो पदार्थ तात्पुरत्या स्वरूपाचा असतो त्याची जास्त आपण काही किंमत ठेवू नये, त्याला जास्त किंमत देत बसू नये. नाहीतर काय होईल? आपल्याला नुकसान भोगावं लागतं व्यवहारात सुद्धा. कुठलीही गोष्ट जी तात्पुरत्या स्वरूपाची असते त्या ठिकाणी जास्त काळ रममान राहू नये. उदाहरणार्थ, आपण दिल्लीला निघालो, ट्रेनमध्ये बसलो आणि रस्त्यामध्ये एखादं स्टेशन लागलं, त्या ठिकाणी 15 मिनिटासाठी गाडी आपली उभी राहणार. आता हे ठिकाण, त्या ठिकाणी आपण उतरलो खाली आणि आपल्याला सर्वत्र छान वाटलं म्हणून आपण तिथे थांबावं का? ते काय आहे? तात्पुरत्या स्वरूपाचं ठिकाण आहे. पुढे एखाद्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी पुन्हा ट्रेन थांबली 15 मिनिटासाठी, त्या ठिकाणी अत्यंत घाणेरडं ठिकाण आहे, दुर्गंधी आहे, घाण आहे, असं धरू. आता चिंताग्रस्त व्हायचं काही कारण आहे? तिथेही आपण काय तात्पुरत्या स्वरूपाचंच आहे. तर जसं आपण प्रवास करताना काही ठिकाणी चांगलं येतं, काही ठिकाणी विचित्र, घाण, दुर्गंध इत्यादी दोन्ही भाग जसे आपल्याला प्रवास येतात, तसं आपल्या आयुष्यामध्ये दोन्ही गोष्टी सहज येत असतात. थांबणार आहे का? नाही थांबणार आहे. कुठेच थांबणार नाहीये ते. मग त्याचा जास्त विचार करण्याचं काही कारण नाही. म्हणून तुम्ही आज सुखी आहेत, उद्या दुःखी आहेत. मागच्या क्षणाला सुखी होते, पुढच्या क्षणाला दुःखी होणार आहात. थांबायचं काही कारण नाही. मग त्याच्यामध्ये गुंतून पडायचं काही कारण नाही. म्हणून आपण प्रवास करताना जसं रस्त्यामधल्या कुठल्याही पदार्थांमध्ये, जागेमध्ये गुंतून पडत नाही, त्याचप्रमाणे या प्रवासामध्ये आपण कुठून गुंतून पडण्याचं काहीच कारण नाही. पण तसं होत नाही. आपण त्यांच्यामध्ये गुंतून पडतो आणि त्या प्रत्येक पदार्थाला स्वतःचा एक वेग असल्यामुळे, प्रत्येक क्रियेला, प्रत्येक विचाराला स्वतःचा एक वेग असल्यामुळे ते त्या पद्धतीने येणार आणि जाणार आहे. म्हणजे आपला आजोबा पण आले गेले, आजी आली गेली, तसेच आई बापही आले आणि गेले किंवा जातील. तसंच बायको सुद्धा आली जाते, नवरा आला गेला, तसेच मुलं बाळ आली गेली, असं होणार आहे. ज्याची त्याची वेळ, ज्याचा त्याचा वेग, ज्याचा त्याचा प्रवाह आहे, या प्रवाहामध्ये ते सतत वाहत जाणार आहे. त्याचप्रमाणे आहे आपलं शरीर सुद्धा आलंय आणि ते जाणार आहे. असं झाल्यानंतर त्याचं काय होईल? तो शांत होईल का अशांत होईल? तो आपोआप शांत होत जातो. आंतरिक स्थिती त्याची शांत होऊन जाते. कारण त्याला हे लक्षात आलेलं असतं की जितकं ठाम होईल तितके तुम्ही शांत स्थिर होता. म्हणजे मन तेवढं चिंताग्रस्त कमी होत जात आपोआप, जितकं तुम्हाला ते दृढ होत जाईल.
पण हे कसं होईल? त्यासाठी तुम्हाला शास्त्र आणि सद्गुरूचा संग करावा लागेल. तुम्ही शास्त्र सद्गुरूचा संग करायला लागले की आपोआपच त्यांचा तुमच्यावर काही परिणाम व्हायला लागेल. पण मी अनेक वेळा सांगत असतो की गोचिड सारखं गायीजवळ राहिल्याने काही दूध पिता येत नाही. गवळ्यासारखं राहावं लागतं ना. गाय सोबत कसं राहावं लागतं? गाय सोबत गवळ्यासारखं राहावं लागतं. गोचिड सारखं राहून जमत नाही. गोचिड काय करते? गोचिड काय गायीचं पालन पोषण करत नाही, पण रक्त पिते अशुद्ध. गवळी काय करतो? गवळी दूध पितो, पालन पोषणही करतो. हे गवळी गायीची व्यवस्था करतो आणि दूध पण पितो. गोचिड काही व्यवस्था करत नाही, पण रक्त पिते. तसं आपल्याला गोचिड सारखं शास्त्राच्या आणि सद्गुरूच्या सोबत राहून जमत नाही. शास्त्र सद्गुरू जे आहेत हे आपल्याला गवळ्यासारखे उपयोगात आणता आले पाहिजे. तर मन जे सदैव बाहेर किंवा आत येत जात राहतं, हे बंद होणार आहे का? अजिबात होणार नाहीये. त्याच्यामध्ये काहीच बंद होणार नाहीये. आणि त्या मनाला जे जे भोग जसजसे येणार आहेत ते त्याच्या पूर्वकर्मावर अवलंबून असल्यामुळे ते थांबणार आहेत का? तेही थांबणार नाहीयेत. म्हणून जे येतील ते येतील, जे जातील ते जातील. आल्या गेल्याची से न करी. जे येतील ते येतील, जे जातील ते जातील. आल्या गेल्याची से न करी. आणि पुढे आल्या गेल्याची से न करी, जो निश्चळू असे अंतरी. जो आले गेल्याची से करत नाही तो आतमध्ये निश्चळ होतो. आणि हे कोणाला शक्य आहे? सगळ्यांना शक्य आहे. कधी शक्य आहे? तुम्ही जेव्हा ठरवाल तेव्हा शक्य आहे. त्याला काही मुहूर्त आहे का? काही मुहूर्त नाही. पण केव्हा शक्य आहे? तुम्ही अशा लोकांच्या संगतीत राहणं गरजेचं आहे की जे अशा प्रकारे विचार करू शकतात किंवा ज्यांना अशा प्रकारे शक्ती प्राप्त होत आली, अशा प्रकारची ज्यांच्याकडे शक्ती आहे, अशा लोकांचा संग केला गवळ्यासारखा, तर तुम्हाला ती शक्ती आपोआप प्राप्त होते. कारण हे कसं आहे, चुंबका शेजारी जर लोखंड ठेवलं तर काय होतं? त्या लोखंडामध्ये सुद्धा चुंबकत्व येतं. कधी येतं? कधी येतं? लगेच येतं. आणि मग चुंबक निघून गेला बाजूला तर मग काय होतं माहिती आहे का तुम्हाला? चुंबक आणि लोखंड लहानपणी ढापले की नाही कुठं? काय काय लगेच मान हलवतात, त्यांना माहिती आहे कुठं तरी ढापलेत. कुठून ढापलेत? चुंबक काही विकत नाही मिळत, त्यामुळे ढापावं लागतं कुठं तरी. कुठून ढापलेत सांगत नाहीत लोक. चतुर रेडिओ फोडला स्पीकर. हा असू दे, कुठं जाऊ दे, जास्त नको तुमचं लपून ठेवा, तेवढं काही विशेष नाही आपल्याला. तर चुंबक जो आहे, ह्या चुंबकाच्या शेजारी जर लोखंड आणलं तर त्या लोखंडामध्ये काय होतं? चुंबक. हे तर माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे ना? आता हे चुंबक जर बाजूला नेलं, आता काय होतं नाही माहिती. तुम्ही चुंबक असं वापरले की नाही लहानपणात? काय होतं पुढे? हा नाही, आता असं आणलं जवळ आणि मग चुंबक नेलं. आता आणि मग नंतर पुन्हा लोखंड. आपली तशीच अवस्था आहे. आपण काय करतो? ज्ञानेश्वरी उघडली, थोडा वेळ वाचली की काही वेळ असं वाटतं की आता आपण परमार्थच करतोय, असं वाटतं मुक्तच होतो आपण. आता मुक्त झालो, पण असं पण काही नाही वाटतं. असं पण वाटतं काही नाही, झालोच मुक्त, आता काही नाही राहिलं, तर महाराजांकडे पण जायची गरज नाही, असं पण वाटू शकतं. असं होऊ शकतं. तो तुम्ही म्हणता त्याप्रमाणे थोडा काळाचा त्याचं ते चुंबकत्व राहत, म्हणून तसं चालत नाही. मग काय करायला पाहिजे? बराच काळ जर ते चुंबक आणि लोखंड एकत्र राहिले तर एक वेळ नंतर अशी येते की ते लोखंडाचं चुंबकत्व होऊन जातं, ते लोखंड चुंबक होतं. असं झालं की मग चुंबक गेलं तर चालतं. मग काय होतं? मग चुंबकाची गरज राहत नाही. अगदी त्याप्रमाणे शास्त्र आणि सद्गुरू यांचा आपल्या मनाला असलेला जो संग आहे तो तितका काळ होणं गरजेचं आहे. कोणाला? मनाला. तुमचं मन जर शास्त्र आणि सद्गुरूमध्ये तितक्या काळ राहू शकलं नाही तर उपयोग नाही. आणि शास्त्र सद्गुरूमध्ये म्हणजे कसं? शास्त्र सद्गुरूमध्ये म्हणजे कसं?
आपलं मन आणि शास्त्राचं मन, आपलं मन आणि सद्गुरूचं मन यांची एकी व्हायला पाहिजे, तर मग ते उपयोगाचं आहे. तसं होणं अवघड असतं, कारण आपलं मन दुसऱ्याच्या मनाशी जुळणं किती अवघड आहे, किती अवघड असतं. तुम्ही जवळजवळ 20-40 वर्ष संसार केलेले लोक दिसताय काही काही, तर तुम्हाला माहित असेल की नवरा किंवा बायको ही सगळ्यात जवळची असते. त्या नवऱ्याचं किंवा बायकोचं मन, त्यांची सुद्धा आपल्याला काय होते, जुळवणूक होणं काय फार कठीण आहे, म्हणजे हा जरा कठीण विषय होतो. त्याचप्रमाणे शास्त्र आणि सद्गुरूचं मन जे आहे त्यांच्याशी आपण एकरूप होणं ही अवघड गोष्ट आहे, पण अशक्य नाहीये. जितका काळ तुम्ही बायकोसोबत नवऱ्यासोबत घालवला तेवढा काळ जर शास्त्रासोबत घालवला तर तितक्या काळाच्या आत शास्त्राचं तुमचं जुळून जाईल. म्हणजे मन जितकं बायकोत गुंतवलं, मन जितकं नवऱ्यात गुंतवलं, मन जितकं इतर संसारातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये गुंतवलं, त्यातला अर्धा भाग जरी तुम्ही मन शास्त्रात गुंतवलं तर तुमचं काम होईल. अर्धा जरी भाग अंदाजे, बघा एवढं सोपं आहे. म्हणजे शास्त्रात म्हणजे शास्त्राच्या मनात, कोणाच्या मनात, शास्त्राच्या मनात गुंतलं पाहिजे. शास्त्राला मन असतं, शास्त्राला पण मन आहे, ते लक्षात आलं पाहिजे. शास्त्राला पण काय असतं, त्यालाही मन आहे, पण ते लक्षात आलं पाहिजे. तर मन जे आहे हे मन आपल्याला स्वतःच मन या अनंत प्रकारच्या पदार्थांपासून परावृत्त करता आलं पाहिजे. अनेक प्रकारचे जे विचार आहेत, अनेक प्रकारच्या ज्या क्रिया आहेत आणि अनेक प्रकारचे जे पदार्थ आहेत, या कशातूनही या मनाची शांती कधीही होऊ शकत नाही. हा ठाम निश्चय जर आपण करू शकलो, पहिल्यांदा हे सगळ्यात करावं लागतं. सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागतं, हे करावं लागतं. या कुठल्याही मार्गाने मन आपलं चिंतारहित होऊ शकत नाही, हा ठाम निश्चय. म्हणजे याचा अर्थ तुम्ही क्रिया कुठली करणार नाही का, कुठले पदार्थ तुम्ही गोळा करणार नाही का, किंवा तुम्ही कुठल्याही पदार्थाच्या संपर्कात येणार नाही का, म्हणजे तुम्ही कुठलाही विचार करणार नाही का, असं काहीच नाही. विचार, क्रिया, पदार्थ या तिघांशी तुमचा संपर्क होईलच, पण तरीही ठाम निश्चय हा असा व्हायला पाहिजे की हा पदार्थ, ही क्रिया, हे विचार माझ्या मनाला चिंतारहित करू शकतच नाही. मग अशा पदार्थांशी, अशा विचारांशी आणि अशा क्रियांशी आपला संपर्क, संबंध जरी आला तरी त्याचं फल जे आहे ते आपल्याला लागत नाही. कारण त्याच्यामध्ये आपले न्यूट्रल, इंग्रजीत त्याला न्यूट्रल स्थिती म्हणतात, न्यूट्रल स्थिती झालेली असते, म्हणजे बाधित स्थिती झालेली असते. काय होते त्याने, बाधित. मग त्याचं आपल्याला एवढं कौतुक राहत नाही. काय राहत नाही, त्याचं एवढं कौतुक राहत नाही, कारण आपल्या मनाला ते सुख, दुःख रहित, चिंता रहित अवस्थेवर घेऊन जाणारेच नाहीत. पण आता कर्मधर्म संयोगाने अनंत जन्मांच्या संस्कारामुळे ते आपल्या संपर्कात, संबंधात येत आहेत. त्याला आता ठीक आहे, त्याला काही करता येत नाही, म्हणून त्याचा विरोध करण्याचंही काही कारण नाही, त्याचा निग्रह करण्याचं काही कारण नाही, म्हणजे त्याचा आग्रही धरायचं काही कारण नाही. अशी स्थिती जर तुम्ही मनाची करू शकले तर फार मोठं काम झालं. आणि ही प्रक्रिया आपण आपली करू शकतो. ह्यासाठी दुसऱ्या कोणाचीच गरज नाही, कुठल्याही साधनांचीच गरज नाही. मग जसं असेल तसं तो कसा होतो, शांत स्थिर होतो. जसं असेल तशा स्थितीमध्ये शांत स्थिर होतो. असं म्हण झालं की ते समाधीचा अधिकारी होतं. मग समाधीचा अधिकारी मन कुठलं आहे, ज्याचं मन चिंता करीत नाही. आणि चिंता न करणं हे काही चेहऱ्यावर दिसत नाही एकदम, किंवा कानामध्ये दिसत नाही, डोळ्यात किंवा हातात पायात कुठं दिसत नाही. थोडंफार दिसलं तर डोळ्यामध्ये किंवा चेहऱ्यावर थोडंफार दिसू शकतं, पण ते एवढं नाही, म्हणजे पक्क सांगता येत नाही. म्हणजे एखादा मनुष्याचा आपण बघितला आणि त्याला, आपल्याला जरी तो हसतोय खेळतोय असं वाटलं,
आपण त्याला म्हटलं अरे वा मजा आहे तुझी, तो म्हणतो तुला काय माहिती मला किती अडचणी आहेत. असं आपण बऱ्याच वेळा पाहतो. तुझं तर बरं चाललंय, आपण असं त्याला म्हटलं की तो म्हणतो तुला काय माहिती माझ्या काय अडचणी आहे. बरोबर का? काय मजा आहे तुमची, मग तुम्हाला काय आता काय अडचणच नाही असं म्हटलं की लोक मग त्याचं अशा प्रकारे उत्तर देतात. म्हणजे आतमध्ये त्याची काय स्थिती आहे कोणालाच सांगता येत नाही. कुठेही जा तुम्ही जगात सगळीकडे असंच. मग ह्यासाठी तुम्ही काही आपल्याच देशामध्ये जायला पाहिजे असं नाही, जगातल्या कुठल्याही ठिकाणी जा. जगात म्हणजे या त्रिलोकात तुम्ही कुठेही जा सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. तो इंद्र सुद्धा वैतागलेला आहे तिकडे. तुम्हाला असं वाटतं इंद्राची फार मजा आहे, काही मजा नाही, त्याला सदैव डोक्याला त्रास आहे. माहिती आहे का नाही? तुम्हाला सांगितलं होतं मी इंद्राला किती त्रास आहे, सांगितलं होतं ना. तो पण वैतागलेला आहे तिकडे. कसा वैतागलेला आहे? जसं आपल्या कॉर्पोरेटरला मुख्यमंत्र्याला सदैव काळजी असते आपलं हे पद जाऊ नये, तसं ते इंद्राला पण काळजी लागली की आपलं हे पद जायला नको. पण कोण कधी पद शिरून गेले सांगता येत नाही. बरोबर का नाही? तर तुमच्याकडे असावेत का नाही वस्तू, पदार्थ, विचार, क्रिया तुमच्याकडे असावेत का नसावेत? असल्या तर असू दे, नसल्या तर नसू दे. असं जर झालं तर फार चांगली अवस्था झाली, फार फायद्याचं झालं. असं मन आपल्याला समाधीसाठी उपयोगाला येणार आहे. असं मन समाधीसाठी उपयोगाला येणार. आणि अशा मनाचा जो जीव आहे, हा जीव जर शास्त्रात आणि सद्गुरूकडे आला तर त्याचं लवकर फळ त्याला मिळू शकतं. कारण असा जीव जो आहे, असं मन झालेला जीव जो आहे तो स्वतःचे स्वतः जाऊ शकतो का पुढे? हो, जाऊ शकतो. पण त्याला ते एवढं सोपं नाहीये. म्हणून त्याला शास्त्र सद्गुरू हा एक उत्कृष्ट पर्याय साधू संतांनी सांगून ठेवलेला आहे. तुम्ही चिंताग्रस्त स्थिती असताना तुम्हाला जगातल्या कुठल्याही शास्त्राचा आणि महाराजांचा उपयोग खरं तर नाहीये. पण जगाला असं वाटतंय की चिंता नष्ट करण्यासाठी, डोक्याचा त्रास घालवण्यासाठी आपल्याला देवदेव करायला पाहिजे किंवा साधू संतांना भेटलं पाहिजे किंवा हे करायला पाहिजे, ते करायला असं वाटतंय. पण वास्तविक त्यांचा तो उपयोग नाहीये. मग त्याच्यामध्ये जे या मार्गातलेच नाहीत असे देवदेवता, अशी पुस्तकं यांचा उपयोग लोक करून व्यवहारातल्या काही अडचणी तात्पुरत्या स्वरूपात नष्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि ते तात्पुरत्या स्वरूपात नष्ट होतातही. होतात का? डॉक्टर तात्पुरत्या स्वरूपाचे आपल्या दुखणे घालवतो, कायमचं दुखणं घालवू शकत नाही. का घालवतो? पण त्याची किंमत तेवढीच ठेवावी, त्याला काय एवढं विशेष किंमत द्यावी. पण लोकांना असं वाटतं डॉक्टरकडे गेलो की बरंच, निम्मा माणूस डॉक्टरकडे गेला म्हणूनच बरा होतो. औषधाचा नंतर विषय असतो. आणि माझ्यासारख्या माणसाने जर औषध सांगितलं तर निम्मा आजारी तो डबल आजारी होतो. तर ह्यांच्या औषधाचं काही सांगता येत नाही काय होईल, नक्की बरं होईल का नाही, आहे की नाही? म्हणजे माझ्यासारखं म्हणजे जो डॉक्टर नाही असा व्यक्ती, मी काय औषध देत नाही, पण एखादा जो डॉक्टर नाही अशा माणसाकडे समजा औषध जरी असलं तरी आपल्याला विश्वास नसतो. आणि जो फार मोठा MD आहे किंवा कुठलाही मोठा डॉक्टर आहे, त्याने आपल्याला कसल्याही गोळ्या दिल्या 5 दिवसाच्या तरी आपण खातो आणि आपल्याला वाटत राहतं प्रत्यक्षाला. डॉक्टरकडे निघालो तरी आपल्याला वाटतं बरं झालं. बरं होतं का नाही? निघालो तरी, आणि मग त्याने गोळ्या वगैरे दिल्या, त्या 5 दिवसातल्या गोळ्याने काही फरक नाही पडला तरी आपल्याला वाटतं की नाही होणार बरं. मग परत आपण जातो डॉक्टरला, म्हणतो काय बरंच नाही झालं. मग तो म्हणतो काय हरकत नाही, दुसरं सेकंड प्रयोग. मग त्याचा जर बरोबर त्यावेळेस ठोका लागला तर बरं होतो आपण. आणि पहिल्याच वेळेस जर बरं झालं तर आपण मग त्या डॉक्टरकडे बऱ्याच वेळा जातो. जर नाही जमलं तर मग दुसऱ्या वेळेस दुसरा शोधतो आपण डॉक्टर, की नाही ह्याचं काही गुण येत नाही आपल्याला. पण त्याची किंमत तेवढीच आहे, त्यांची किंमत त्यापेक्षा जास्त नाहीये. ते काही कायमचं दुखणं घालू शकत नाही. आणि जिथपर्यंत हे आपल्या सोबत आहे तिथपर्यंतच तुझा प्रश्न आहे. आणि ह्याचे दुखणं घालवण्यासाठी फक्त डॉक्टर हा एकमेव उपाय नाहीये जगात. कारण डॉक्टरचं तोंडच बघितलं नाही असे कितीतरी लोक पूर्वी होते. आयुष्यभर तोंडच नाही बघितलं, काय नाही, 80 वर्ष जगली, 100 वर्ष पण जगली लोक, डॉक्टरकडे गेलेच नाहीत, एक पण गोळी खाल्ली नाही, अशी लोक आहेत. तुम्ही म्हणाल त्यावेळेची वेळ वेगळी होती, काही वेळ नव्हती. त्यावेळेसही खूप वैद्य लोक होते भारतामध्ये, खूप लोक होते वैद्य, का नव्हते? भारतामध्ये वैद्य हे पुरातन काळापासून आहे, पण त्यालाच आपण इंग्रजीमध्ये डॉक्टर म्हणतो. पण असे कितीतरी लोक होते की जे कधी डॉक्टरचं तोंड नाही बघत नव्हते. त्यामुळे डॉक्टर असला काय नसला काय, त्याचा उपयोग किती आहे, किती उपयोग आहे. डॉक्टर तुमच्या मनाची चिंता कायमची घालू शकत नाही, कारण तोच चिंताग्रस्त आहे. जो स्वतः चिंताग्रस्त आहे तो तुम्हाला चिंतेतून बाहेर कसा काढणार?
म्हणून असं शास्त्र किंवा असा देव सुद्धा आपल्याला या चिंतेतून बाहेर काढू शकत नाही, ज्याला स्वतःची चिंता लागली. जो स्वतःच चिंताग्रस्त आहे तो दुसऱ्याची चिंता काय काढणार ना? स्वतःच रोगी आहे, तो दुसऱ्याचे रोग काय नष्ट करणार? म्हणून आशांचा काय आपल्याला उपयोग होत नाही. असो, तर मन आणि जीव यांचे काय ऐक्य झालेलं आहे. त्यांचं ऐक्य झालंय तर कसं झालंय? त्या मनाचं आणि त्याच्या बाहेर असलेल्या चिंतेचं सुद्धा ऐक्य आहे. म्हणजे मन, चिंता आणि जीव यांचं ऐक्य आहे. म्हणून जीव हा मनासहित चिंताग्रस्त आहे. मग प्रयोग काय? मनाने चिंता सोडण्याचा प्रयत्न करावा. चिंता सोडण्यासाठी त्याला दुसरं कुठलाही उपाय जगात नाही, काहीच उपाय नाही, त्याला उपायच नाही काही. पण तुम्ही म्युझिक ऐकलं, जरा शांत वाटण्याचं म्युझिक ऐकलं, म्हणजे शांत असं लावतात माहिती का तुम्हाला? मन शांत करण्याचे मन थेरपी, म्युझिकल थेरपी, असे काहीतरी लोक प्रयोग काढतात. काही लोक बोलतात त्यांच्याकडे पैसे असतात, जाऊन 2-2 महिने तिथे म्युझिकल थेरपी करणार. मग कोणी बॉडीची थेरपी, कोणी आमकी थेरपी, बरंच काय काय निघतं. ते असे अनेक गोष्टी असतात. हे तात्पुरते स्वरूपाचे उपाय असतात. याने काय आमचं कोणाचीच मन शांत स्थिर होऊ शकत नाही. काही थोडे दिवस असतात, बरोबर का नाही? तर ह्या थेरपींचा उपयोग किती असतो? थोड्या काळापुरता असतो. नंतर मग ते पुन्हा तसंच होतं. त्यामुळे तो काही कायम स्वरूपाचा उपाय नाहीये. त्याचा उपाय आपल्यालाच शोधावा लागेल, की जगात कुठलाच उपाय नाही, हाच उपाय आहे त्याच्यावर. कशासाठी उपाय नाही? दुःख नाश करण्यासाठी आणि सुखाची प्राप्तीसाठी जगात कुठलाच उपाय नाहीये. आणि जे आहेत ते फक्त फसवे आहेत, ते तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत. मग त्यांना किंमत देऊ नये काय? त्यांना त्यांची जेवढी ऐपत आहे तेवढीच किंमत द्यावी. नाहीये का? आहे. जगामध्ये दुःख नाशासाठी उपाय आहेत, जगामध्ये सुख प्राप्तीचे उपाय आहेत, पण त्यांची किंमत किती आहे? तात्पुरत्या स्वरूपाची आहे. मग तेवढीच किंमत द्यावी, मग काम होतं आपलं. किती किंमत द्यावी? पायीची वाहन पायी बरी, एवढीच किंमत द्यावी. नाही तर डोक्यावर घेऊन फिरू लागला तर मग ते गडबड होते. काय होते मग गडबड होते. तर पायातली वाहन पायातच जशी राहावी, तिची किंमत तेवढीच आहे. पायाला आपल्याला कधी त्रास होत नाही, पायाची आपली चांगली निगा राखते, म्हणून आपण कधीही चपला डोक्यावर घेत नसतो, कारण त्याची किंमत तेवढीच आहे. आणि तसं करू नये, है ना? तसं करू नये. त्याचप्रमाणे या सर्व उपायांची किंमत तेवढीच असल्यामुळे त्यांना तेवढीच किंमत द्यावी. अशा जगामध्ये किती पदार्थ आहेत, त्यांची किंमत तात्पुरती आहे. फक्त शास्त्र आणि सद्गुरू सोडून सगळं. तर तुम्हाला मी मागील चिंतनामध्ये पण सांगितलं की शास्त्र आणि सद्गुरू अशी गोष्ट आहे. शास्त्र म्हणजे कुठलं? वेदांत शास्त्र. मी इतर शास्त्रांविषयी बोलत नाही. आणि सद्गुरू म्हणजे कुठले? वेदांतातले सद्गुरू, इतर सद्गुरू नाही. इतर सद्गुरूंना सद्गुरू म्हणता येत नाही, त्यांना गुरु असं आपण म्हणू शकतो. पण म्हणजे सत जाणणारे जे आहेत तेवढेच, असे जे आहे महात्मा असतात किंवा जे अशा प्रकारचे शास्त्र असतात, अशा शास्त्रांव्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही उपायाने ही चिंता कायमची नष्ट करता येत नाही. हे ठामपणे स्वतःला शिकवणे. कोणाला? चिंताग्रस्त मनाला, त्या जीवाने शिकवणे. आता मन करू शकतं का? हे मन करू शकत नाही. आता 3 गोष्टी आहेत ना याच्यामध्ये. एक आहे मन, एक आहे चिंता आणि एक आहे जीव. या 3 गोष्टींचं काय झालेलं आहे? एकत्रीकरण झालेलं आहे. हे एकत्रित असे इतके पक्के एकत्रित येते, आपण रात्री खडबडून सुद्धा उठलं तरी ते तिघं एकत्रच असतात. तुम्ही स्वप्नात जरी गेल तरी ते तिघं एकत्र असतात. म्हणजे स्वप्नात सुद्धा चिंता, जीव आणि मन काय असतात? एकत्रच असतात. इतकं ऐक्य आहे त्यांचं. मग जागृत अवस्थेत नसतील काय? नसतातच. म्हणजे या तिघांना वेगळंच करता येत नाहीये, असं त्यांचं ऐक्य आहे. त्यातल्या कोणाला हा प्रयोग करायला लागतो? याच्यातला कोणी हा प्रयोग करायचा आहे? कोणी प्रयोग करायचा? कोणी करायचा प्रयोग? हा प्रयोग जीवाने करणं अपेक्षित आहे. हा कोणी करणं अपेक्षित आहे? मनाने करणं अपेक्षित नाही. हा कोणी करायला पाहिजे? जीवाने करणं अपेक्षित. तर जीवाने करणं अपेक्षित आहे ते कोणाला करायला लावणं अपेक्षित आहे? ते मनाला करायला लावणं अपेक्षित आहे. कारण मन हे जड आहे, जीव हा जड नाही आहे. मन हे काय? जड. जो जड पदार्थ असतो त्याला चेतन पदार्थ हलवतो. व्यवहारामध्ये सुद्धा कसं आहे की समजा हे व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ जड आहे ना, आणि आपण काय? आपण चेतन आहोत. म्हणून आपण हे व्यासपीठ इथून उचलून तिकडे ठेवू शकतो.
म्हणजे जड पदार्थाला चेतन पदार्थ हलवतो, असं आपल्याला व्यवहारातही दिसतं. त्याप्रमाणे जीव आणि मन यांच्यामध्ये मन हे जड आहे आणि जीव हा जड नाहीये, तो चेतन आहे. म्हणून मनाला कोण हलवू शकतं? जीव हलवू शकतो. म्हणजे मनाची हालचालच ह्या जीवावर अवलंबून आहे. ही जास्त उत्कृष्ट गोष्ट आहे, पण ते लक्षात येणं अवघड आहे. म्हणून आता कमीत कमी काय करावं की या जीवाने या मनाला काय करायला हवं, काय करायला लावायचंय ते सांगितलं मी आधीच. काय करायला लावायचं तर ते विसरले. म्हणजे आधी हे सांगलं होतं ते हे विसरतात, हे सांगितलं की हे विसरतात, आणि घरी गेल्या की दोन्ही विसरतात. बरोबर ना? घरी गेले की दोन्ही विसरून जातात. नोटबुक केली का तयार? ती मागच्या वेळेस सांगितलेली आणली का नाही? 200 पानाची नोटबुक नाही, कोणीच नाही, एकही नाही, एकही इकडे नाही नोटबुक. काय चिंताच नाही आपल्याला कुठल्या, त्यामुळे काय चिंतेचं कारण जाऊ द्या. प्रश्न काय करायला लावायचं त्याला? जीवाने मनाला काय करायला लावायचंय? काय उचलायचंय का फार मोठं काही? जीवाने मनाला काय करायला लावायचंय? फक्त मनाला हे सांगायचंय की तू जे काही उपाय शोधतोस हे उपाय कुठलेही काही उपयोगाचे नाहीत, ते सगळे तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत. त्यामुळे हे तात्पुरत्या स्वरूपाचे जरी उपाय असले तरी त्याची किंमत किती ठेवावी? तेवढीच ठेवावी. डॉक्टर आपल्याला बरं करतो, आणि आपल्याला आजारपणामध्ये फार महत्वाची गोष्ट असते डॉक्टर आहे. डॉक्टर आपल्याला बरं करतो, डॉक्टरचा आपण उपयोग करून घेतो आजारपणामध्ये. म्हणून डॉक्टरला आपण कायम घरी आणून ठेवतो काय? नाही आणत. आणू का आपण घरी? फक्त गरज पडेल तेवढ्या वेळेस जातो डॉक्टरकडे. हा झाला तात्पुरता जेवढा गरजेचं तेवढाच उपाय आहे ना. मग डॉक्टर फक्त तेवढ्या पुरतेच त्याला कळलेल तेवढे आणि आपल्याला झेपतील तेवढेच रोग बरे करू शकतो, एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे डॉक्टरकडे गेलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही, नाही गेलं तरी एवढं काही फरक पडत नाही. पण डॉक्टरची जेवढी ऐपत आहे आणि आपली शरीराची जेवढी ऐपत आहे तेवढाच रोग बरा होणार. त्याची ऐपत नसली तर आपला रोग बरा होत नाही, त्याची ऐपत असली आणि आपली ऐपत नसली तरी रोग बरा होत नाही. म्हणजे डॉक्टर म्हणतो हे खाऊ नको ते खाऊ नको, आता डॉक्टरची ऐपत आहे, आपली ऐपत नाही, आपण खातोच, मग आपला रोग बरा होत नाही. बरोबर का नाही? कारण आपली ऐपत नाही. आणि बऱ्याच वेळा डॉक्टरला कळतच नाही काय रोग झालाय, त्यामुळे डॉक्टरला कुठलं औषध द्यावं हे धड कळत नाही, म्हणून रोग बरा होत नाही. तर हे दोघांच्या खेळावर आहे. हा दोन्ही वेळ जुळलं तर रोग बरा होतो. तुम्हालाही बरं वाटतं, त्यालाही बरं वाटतं, पण तो काही कायमचा आपल्याला याच्यातून बाहेर काढू शकत नाही. असो, तर जगामध्ये कुठलाही उपाय हा आपल्याला सुख दुःखापासून किंवा सुख दुःखाच्या पाठीमागे दडलेल्या चिंतेपासून दूर करू शकत नाही, ती चिंता आपली नष्ट करू शकत नाही. हे त्या जीवाने त्या मनाला शिकवत राहायला पाहिजे. पुन्हा पुन्हा त्याला शिकवत राहायला पाहिजे. काय करायला पाहिजे? पुन्हा पुन्हा त्या मनाला शिकवत राहिलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? कुठल्याही प्रकारच्या यातना नाहीये तुम्हाला हे करण्यामध्ये. हे करण्यामध्ये काय यातना आहे? काहीच यातना नाही. कधी करू शकता, कधीही करू शकता. सकाळी उठल्यानंतर करू शकता, आंघोळ करताना करू शकता, जेवताना करू शकता, झोपताना करू शकता, चालताना करू शकता, बोलताना करू शकता. कधीही तुमचं मन अशा प्रकारे विचार करू शकतं. पण जर तुमच्या मनाने असा प्रयोग सुरू केला तर एक वेळ असेल की तुम्ही ज्यांच्यामुळे सुखी आहात असं तुम्हाला वाटायला वाटतंय त्यांच्याशीच तुमचा संबंध आला. तुम्हाला लक्षात येईल अरे हा पदार्थ आपल्याला चिंता नष्ट करू देऊ शकणार नाही, हा काही आपल्याला आपली चिंता नष्ट करण्यासाठी उपयोगाला येणार नाही, आणि आपोआपच तुमचं मन माघारी फिरेल तिथे. मग ती बायको असो, नवरा असो, संपत्ती असो किंवा जगातला कुठलाही पदार्थ असो, आपोआप मन तिथे लगेच फिरतं माघारी. कारण ते प्रयोग आहे. जसं तुम्ही करायला लागाल, पहिल्यांदा बायकोतून, पोरातून, संपत्तीतून हे मन माघारी नाही फिरणार. पण जसं तुम्ही प्रयोग करायला लागाल, जसं होईल तसं एक वेळ काय होईल, सवय लागेल ना ती. मग आपोआप काय होईल, ज्यांच्यामुळे आपण आहोत असं आपल्याला वाटतंय त्या सगळ्यातून ते मन माघारी फिरेल. एक वेळ अशी येईल, ह्याच्या बाहेरचं तर जाऊ देत, हे शरीर सुद्धा जे आहे, ह्या शरीरामुळे आपली चिंता काही नष्ट होणार आहे किंवा ह्या शरीरामुळे आपल्याला काही सुख किंवा दुःख प्राप्त होणार आहे किंवा या सुख किंवा दुःखातून आपण बाहेर पडणार आहोत किंवा या सुख दुःखाच्या चिंतेतून आपण बाहेर पडणार आहोत, हा भ्रम शरीराविषयीचा सुद्धा नष्ट होईल. आणि म्हणून मग शरीर जरी पडलं तरी काही काळजी नाही असं वाटायला लागेल. आणि ही फार मोठी अवस्था. ही येणं
अतिशय अवघड आहे. कारण ह्याच्या आधी बाहेरून इथे यावं लागतं ना. हे इथे येणं काय आहे, ह्याच्या बाहेरून तुम्ही इथे येऊ शकता, पण ह्यासाठी रोज तुम्हाला प्रयोग करत राहावा लागेल आणि रोज तुम्हाला विचार असा करत राहावा लागेल. जीवाला, मनाला हे रोज शिकवत राहावं लागतं. आणि यासाठी कुठल्याही प्रकारचं साधन इतर लागत नाही. त्याला फक्त विचार आहे की नाही, तो जीवाने करणं अपेक्षित आहे, मनाला ते शिकवणं अपेक्षित आहे. याच्या पलीकडे ह्याला तुम्हाला काही पैसे लागत नाहीत, जेवण लागत नाही, असं लागत नाही, तसं लागत नाही, काहीच लागत नाही, काहीही लागत नाही. बरोबर का नाही? मग हा विचार दृढ होण्यासाठी जे गरजेचं असेल ते सगळंच लागतं. काहीच लागत नाही म्हणण्यापेक्षा मग आता काय म्हणावं लागेल, हा विचार दृढ होण्यासाठी जे गरजेचं असेल ते सगळं लागेल. काय? मग असेच साधक उपयोगाला येतात. असे साधक म्हणजे आता साधक लोकांचा वर्ग गोळा झाला, तो म्हणतो माझ्या घरी अशी अडचणी, माझी बायको अशी करते, माझा नवरा असं करतो, माझा असं, माझी संपत्तीचा प्रॉब्लेम, माझा हे प्रॉब्लेम, ह्याचा हा प्रॉब्लेम आहे. मग हे साधक उपयोगाला येत नाहीत. हे सगळे गोळामेळा झालेले आहेत, विनाकारण त्यांनी गर्दी केलेली आहे. अशांचा काही आपल्याला उपयोग होत नाही. म्हणजे ज्याच्या शरीरामधून सदैव चिंता बाहेर पडतात, ओसंडून वाहतात, अशा लोकांचा संग करून आपल्याला त्यातून काही फल मिळणार नाही, त्याच्यातून काही आपल्याला प्राप्ती होणार नाही. सगळ्या गोष्टीतल्या आपल्या सगळ्या गोष्टी दिसत नाही, काही गोष्टी इनव्हिजिबल असतात, म्हणजे दिसत नाहीत त्या, पण त्या असतात. उदाहरणार्थ हा जो मोबाईल आहे, ह्या मोबाईलच्या आजूबाजूला आहे ना सिग्नल आहेत सगळे, आणि म्हणूनच तो मोबाईल चालू आहे. रेज आहेत त्याचे, काय वेव्ज आहेत त्याच्या, ह्या काही दिसत नाहीत कुठे, पण त्या आहेत. तसं माणसं जी तुम्ही ते सगळे बसलेले आहेत, पण तुमच्या शरीरातून, प्रत्येकाच्या शरीरातून असे काय काय बाहेर पडतंय, काय बाहेर पडतंय, प्रत्येकाच्या शरीरातून काय बाहेर पडत आहे, वेव्ज बाहेर पडत आहेत. आणि त्या ज्या तुमच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या वेव्ज आहेत, ह्या सगळ्यांना कॅप्चर करता येत नाही, सगळ्यांना त्या पकडता येत नाही. तुमच्या शेजारच्या माणसालाही करता येणार नाही, कदाचित लगेच करता येत नाही. काही काही ठिकाणी त्या जर अशा तीव्र झाल्या तर लक्षात येतात. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी जर कोणाची मैत झाली आणि तिथे मरून पडलेलं मनुष्य असेल, अशा ठिकाणी तुम्ही जर पोहोचले तर आपोआप तुम्हाला तिथल्या वेव्ज वेगळ्या लक्षात येतील. किंवा एखादा ऍक्सिडेंट झालेला असेल अचानक आणि त्या ठिकाणी मनुष्य जागेवर मेला, अशा ठिकाणी जर तुम्ही चुकून पोहोचले तर तुम्हाला लगेच लक्षात येईल तिथे काहीतरी भयानक, काहीतरी वेगळ्या वेव्ज आहेत, असे लक्षात येईल. असो तर काही ठिकाणी त्या लक्षात येऊ शकतात, साधारणपणे लक्षात येऊ शकत नाही. आता इथे आपण सगळेला बसलेलो आहोत आणि प्रत्येकाच्या शरीरामधून अशा सगळ्या वेव्ज बाहेर पडतात, पण लक्षात येतात का आपल्याला? येत नाही. पण अशा चिंताग्रस्त लोकांच्या संगतीत आपण राहिलो तर काय होणार आहे, आपल्यावर त्यांचा परिणाम होतच असतो. जसं ह्या मोबाईल मधून निघणाऱ्या ह्या रेज ज्या आहेत किंवा हे जे वेव्ज आहेत, ह्याचा आपल्यावर परिणाम होतो का नाही होतो, होतो का नाही होतो, काय होतो, काय होतो याचा परिणाम आपल्यावर? नाही, मी व्यावहारिक पारमार्थिक प्रश्न नाही हा. या मोबाईलचा आपल्यावर काय परिणाम होतो? सोप्या भाषेत आपलं डोकं आउट होतोय. काय होतंय सोप्या भाषेत? टेक्निकल भाषेत मी तुम्हाला सांगू शकतो, मी इंजिनियर आहे त्यामुळे मला सांगता येते. सोप्या भाषेत काय होतंय, डोकं आउट होतं. डोकं आउट होतं म्हणजे काय होतं, ह्याच्यामध्ये ज्या रेज आहेत त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स म्हणतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स, काही लोकांनी नावच पहिल्यांदा ऐकलं असेल, पण हे एक प्रकारचे वेव्ज आहेत ना. तर ह्या ज्या आहेत, तुम्ही जेव्हा असा फोन कानाला वगैरे लावता तेव्हा ह्या सगळ्या वेव्ज ज्या आहेत त्या हा जो ब्रेन आहे, म्हणजे इकडचं सगळं डोकं आहे, ह्या डोकांमध्ये आता ते सगळ्या घुसतायत. आपल्याला दिसत नाहीत त्या घुसतायत. त्यामुळे तुम्ही जर अर्धा एक तास जर असंच ठेवलं ना तर तुम्हाला हा भाग असा दुखायला लागेल. काय होईल, तुम्ही जर 2-2 तास असं मोबाईलवर बोलायला लागले की काही दिवसांनी तुम्हाला लक्षात येईल की आपलं डोकं दुखतंय, आपलं हे भुवया दुखतायत, असं लक्षात येईल. तर जेवढे लोकांचे आजकाल प्रॉब्लेम वाढायला लागले, जेवढ्या लोकांची डोकी आउट झाली ती कशामुळे झाली? मोबाईलमुळे. म्हणून मोबाईल ही चांगली गोष्ट नाही. 1.5 फूट आपल्यापासून लांब ठेवायचा. आता आपल्याकडे म्हातारी कोतारी सुद्धा मोबाईलच्या नादी लागले. आता त्यांना सांगतो मी, परमार्थ करा, नका नादी लागू ह्याच्या. ते आता हे घेऊन ह्याच्यात काय आहे ते बघायला लागले, पण अजून त्याच्यात घुसायला लागेल, ज्यांनी वाटोळ व्हायचं आपलं, है ना. गरज वेगळी, कोणची गरज आहे तेवढी गरज वेगळी, पण आपल्याला कुठं जायचंय, काय करायचं याचा तपास नाही, है ना. फक्त महाराज वापरतात म्हणून आपणही वापरायचं, म्हणजे शेजारचा करतो म्हणून आपणही करायचं, त्याने काही त्याला अर्थ नसतो, है ना. असो तर काही पदार्थ कसे असतात, असे असतात की त्याच्यातून काय निघतं हे कळत नाही. जसं मोबाईल मधून काय निघतं हे आपल्याला माहित नाही,
म्हणजे तांत्रिक दृष्ट्या सुद्धा हे आपल्याला घातकच आहे आणि व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा घातकच आहे. म्हणजे बिल येतंय, ते फुकट आहे का? नाही, बिल येतं. बरं, समोरचा कसा बोलेल, अजून काय बोलेल, अजून वाद होतो, अनेक गोंधळ होतात, अनेक त्रास आहेत त्याचे. काही कमी त्रास आहेत का? म्हणजे हे तुम्ही वापरणं बंद करा असं नाही म्हणत मी, उदाहरण सांगतोय फक्त एक. तुम्ही तर मी म्हणतो डोक्याला बांधून झोपा, तसं काही नाही. तर हे जसं आहे त्याचप्रमाणे माणसांच्या शरीरामधून सुद्धा काय निघत असतं सदैव सदैव असे विवेचन. म्हणून कुसंगत करू नका, सुसंगत सत्संग करा. सत्संगत जी असते त्याच्यातून आपले विचार बदलू शकतात. व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा आहे, पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा आहे. आता मी काही तुम्हाला स्वर्गाला जाण्याचे उपाय शिकवायला बसलो नाही, नाही का? त्यामुळे तुम्हाला मी पुण्य कसं कमवावं, पाप कसं नष्ट करावं ह्याचा काही उपाय सांगत नाहीये इथे. मी तुम्हाला वेदांताशी संबंधित विषय सांगतोय. तर आपला प्रमुख विषय, ज्याचं शरीरातून चिंता बाहेर पडतायत त्यांच्या संगतीत राहून आपण काय उपयोग होणार आपला? मग चिंता दोन प्रकारच्या असतात, मी तुम्हाला सांगितल्या. कुठल्या? दुःख म्हणजे चिंता नाही, आपण त्याची व्याख्या थोडी वेगळ्या करून टाकल्यात आहे ना. तर चिंता कुठल्या असतात? दोन प्रकारच्या असतात. कुठल्या कुठल्या? कुठल्या चिंता? दोन प्रकारच्या. दुःख ही चिंता आहे आणि सुख ही सुद्धा चिंता आहे. सुख ही चिंता नाही असा जगाचा गैरसमज आहे, तो मी तुम्हाला बदलायचं म्हणतोय. दुःख जशी चिंता आहे तसं सुख सुद्धा काय चिंता आहे. कारण आता एवढा मोठा फ्लॅट घेतला म्हणून त्याला एवढं मोठं लॉक पण घ्यावं लागतंय. एवढी मोठी गाडी घेतली म्हणजे त्याला सगळ्या डोक्याला शीन वाढतो का नाही? बायको केली म्हणजे तिला सांभाळण्याचा डोक्याला त्रास झाला का नाही? बायको हे सुख आहे ना, पण सांभाळायचा त्रास झाला का नाही? म्हणजे कोणी बघितलं तरी आपल्याला चिडचिड होते का नाही? म्हणजे आता नाही होत, पूर्वी तर पदर काढायचंच नाही डोक्यावरून, असे त्यांना ऑर्डर असायचे स्त्रियांना. आता जमाना बदलला थोडा, आता ह्याला उलटा पलटा करून टाकतील ते, है ना. कुठलाही पदार्थ जगात तुम्ही घ्या, काय होणार आहे? सुखासाठी तुम्ही जगातला कुठलाही पदार्थ घ्या, काय होणार? त्याच्या पाठीमागे कोण येणार आहे? चिंता. आणि दुःखासाठी कुठलाही पदार्थ घ्या, त्याच्यामागे तर चिंता आहेच, ते काही शिकवायची गरज नाही. म्हणून मोबाईल हे काय आहे? सारखे बदलू, जितके बदलले तेवढे चिंता बदलत राहणार सारखं, नाही का? म्हणजे आधी ब्लेडने कापून घ्यायचं, मग सुरीने कापून घ्यायचं, मग चाकूने कापून घ्यायचं, मग इळीने कापून घ्यायचं, असं आहे. म्हणून वेगवेगळ्या सुखाच्या वस्तू आणणं म्हणजे काय? वेगवेगळ्या सुखाच्या वाटणाऱ्या वस्तू आणणं म्हणजे काय झालं? वेगवेगळ्या प्रकारची चिंता पाठीमागे लागणे, हे काय? चिंता. टीव्ही आणला, काय आणलं? सुख आलं असं सगळ्यांना वाटत, चिंता आली. गाडी आणली, काय झाले? चिंता. फ्रीज आणला, काय झालं? चिंता. कुठलाही पदार्थ जो सुखाचा असतो असं वाटतं तो चिंतेचं कारण असतो. कारण हा टीव्ही आणला म्हणजे ते काही तसं चालत नाही, ते लोक शहाणे आहेत, त्याला दर महिन्याला चार्ज करावं लागतं, त्याच्याशिवाय चालतो का तो? ते वेळे नाहीत ना. हा जे काही टीव्ही आहे त्याला सुख देणार असं वाटलं असेल आपल्याला, त्याला काय करावं? चार्ज करत राहावं लागतं. आणि मग ते म्हणजे त्याचा अर्थ ते तात्पुरत्या स्वरूपाचं आहे की नाही? काय? तात्पुरत्या स्वरूपात आहे. सगळ्या सुखाच्या वस्तू ज्या आहेत त्या खरं तर पाठीमागे त्यांच्या चिंता दडलेली आहे. म्हणून चिंता ही दोन ठिकाणी आहे, दुःखात पण आहे आणि सुखात पण आहे. म्हणून आपल्याला ह्या जीवाला, मनाला आपल्या शिकवलं पाहिजे की कशाच्या नादी लागू नको, ज्यापासून आपल्याला चिंता लागते. नादी लागू नको म्हणजे ते येणार का नाही, त्याला टाळता येणार नाही, आपल्याला टाळताच येणार नाही. काही गोष्टी टाळता येणार नाही, ज्या टाळता येतात ते टाळाव्यात, ते नाही टाळता येणार तर ठीक आहे. मन त्याच्यातलं काढता येतं. म्हणजे आता सगळ्यांनाच म्हटलं घरदार सोडून हिमालयात जा, तुम्ही जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. किती म्हटलं तरी नाही जाऊ शकणार, नाही का? मग मनातून घरदार काढता येतं, हे शक्य आहे. अशक्य नाही, ते शक्य आहे. कारण हिमालयात जरी गेला तरी मनातून संसार गेला नाही तर आश्रमात जाऊनही उपयोग नसतो. मनातून जर तो बाहेर पडला नाही तर तो आश्रमात राहिला काय, हिमालयात गेला काय, गुहेत राहिला काय, त्याने काही होत नाही. एवढंच आहे की फक्त स्थूल रूपाने तो गिरीकंदरामध्ये गेल्यामुळे कालांतराने त्याला लवकर पुढे जाता येईल, एवढंच होईल. पण जिथपर्यंत त्याच्या मनातून तो बाहेर पडत नाही त्यालाही उपयोग नाहीच आहे. म्हणून त्यालाही ते करावंच लागणार आहे, जे तुम्हाला मी आधी इथं करायला सांगतोय की मनातून आपल्याला हे सदैव
काढत राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे की आपल्याला यांच्यापासून, जगातल्या कुठल्याही पदार्थांपासून सुख किंवा दुःख मिळवता येईल किंवा नष्ट करता येईल. म्हणजे सुख मिळवता येईल, दुःख नष्ट करता येईल इत्यादी. काहीही तुम्हाला यांचा कायमसाठी उपयोग होऊ शकणार नाही. हे तुम्ही जर त्या मनाला शिकवलं की मन काय होईल, हे काहीच बंद नाही पडणार. काय होईल, मन फक्त शांत स्थिर होऊन जाईल. बस तेवढंच आपलं प्रमुख काम आहे. सुरुवातीला तेवढं साधलं म्हणजे फार मोठं काम झालं. आणि यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग घ्यायची गरज नाही. ट्रेनिंग नाही लागत त्याला काहीच. त्याला ट्रेनिंग नाही, काही नाही. स्वतः ट्रेनिंग द्यायला लागतं. म्हणजे तुम्हाला काम कधीपासून सुरू करायचं आहे, त्याला सोहळं घालायची गरज नाही, काहीच नाही. आतापासून तुम्ही लगेच सुरू करू शकता. त्याला काही वेगळा वेळ देण्याची गरज नाही. मग जितके जास्तीत जास्त वेळ तुम्ही ते करू शकाल तसं स्वतःलाच शिकू शकाल. म्हणजे जीव स्वतःलाच, म्हणजे मनालाच शिकू लागेल अशा प्रकारे. तर जितका जास्त वेळ तो शिकवेल तितका तो शांत स्थिर आपोआप होत जाईल. त्याला काहीच लागत नाही, पैसे लागत नाही, काहीच लागत नाही. इतकं सोपं उपाय जगामध्ये आहे. पण आपल्याला वाटतं, म्हणजे ह्या मनाला वाटतं, मन हे फसवय ना, त्यामुळे हे जीवाला मन फसवत राहतं की नाही ह्याच्यात सुख आहे, नाही ह्याच्यातून दुःख नष्ट होईल, म्हणजे हे दुःख नष्ट करण्यासाठी उपयोगाला येईल, हे सुख प्राप्तीसाठी उपयोगाला येईल. असं केलं म्हणजे सुख मिळेल, असं केलं म्हणजे दुःख मिळेल, असं केलं तर असं होईल, तसं केलं तसं होईल. हे मन जे आहे ते सदैव त्या जीवाला असं फसवत राहतं आणि त्या जीवाला ओढत नाही तिकडे, आणि जीव पण तसं ओढत जातो. हा प्रयोग जो आहे, हा प्रयोग आपण स्वतःवर करणं गरजेचं आहे. याला दुसऱ्यांना आपण शिकू शकत नाही, सांगू शकतो, कारण हा आंतरिक भाग आहे. ह्याच्यामध्ये काहीही तुम्हाला दुसऱ्यांना शिकवता येणार नाही. फक्त हा काय सांगण्याचा भाग आहे. सांगता येईल मला, मी तुमच्या मनाला असं धरून त्याच्यावर काही प्रयोग नाही करू शकत. का करता येईल? असं काय करता येईल, सांगता येईल मला. म्हणजे हा सांगण्याचा विषय, म्हणजे श्रवणाचा विषय आहे फक्त. मग त्याच्या पुढे मनन आणि तो पुढचा भाग तुमच्याकडे आहे. फक्त अशा लोकांच्या संगतीत राहिलं की ज्या लोकांनी असे प्रयोग सुरू केले तर त्यांच्या शरीरातून सुद्धा तसंच बाहेर पडत असतं, आपोमत पडत असतं. म्हणून फक्त साधू संतांच्या संगतीत नुसतं पडून जरी राहिलं तरी चालतं, असं म्हणतं. पडून राहीन तय ठाई उगाच संताची पाय. फक्त पडून राहिलं तरी चालतंय, पण गोचिड सारखं पडून नाही राहावं लागत. सद्भाव लागतो तिथे, नितांत श्रद्धा लागते. कारण आपली श्रद्धा कधी ढळमळते, त्याला काही विशेष नाही. आपल्या मनासारखं नाही झालं की आपली श्रद्धा ढळमळली, त्यात काय अवघड असते. श्रद्धा ढळमळायला काय वेळ लागतो? श्रद्धा कधी ढळमळते आपली? आपल्या मनासारखं झालं नाही की श्रद्धा संपत असते. आपल्या मनासारखे म्हणजे आपण आपल्या मनाने काही कॉन्सेप्ट तयार करून ठेवलेले आहेत. म्हणजे आपल्या मनाने काहीतरी असं करून ठेवलं की असं असेल तर असं, असं असेल तर असं. महाराज याच्यात बसले नाहीत तर हे महाराज नाहीत. हे कोण ठरवतं? माणसं ठरवतं. आपल्या या डेफिनेशन मध्ये, या संज्ञेमध्ये जर महाराज बसले नाहीत तर हे महाराज इतका आम्हाला प्रश्न नाही, असं लोक म्हणतात. मग तू महाराजांची व्याख्या करणार का? तुला महाराजाबद्दल म्हणजे महाराज म्हणजे काय माहितीये का? आपल्याला कुठे माहित नाही ना. पण आपण काय करतो, त्यांची यादी करून टाकतो. जो आपल्याला अधिकारच नाही तो आपण अधिकार स्वतःच डिक्लेअर करतो, स्वतःच. आणि मग असे करून लोक आयुष्यभरासाठी हापलतात, दुसऱ्या दिशेने कुठल्याही दिशेने जातात. आता हे संसार चक्र फार भयानक आणि मोठं असल्यामुळे ते कुठे जातील या संसार चक्रामध्ये सांगता येत नाही. अशा लोकांचं ते कुठे कुठल्या रस्त्याने कुठे पोहोचतील हे सांगू शकत नाही. त्याला काही आता दुसरं उपाय नाही. ज्याचा त्याचा संस्कार जसे असतात, जसे पूर्व त्याचा अदृष्ट जसं असेल त्याप्रमाणे तो व्यवहार होतो. तर आपल्याला काय करणं अपेक्षित आहे? स्वतःचा स्वतःला प्रयोग करायला लावणं, शिकवणं गरजेचं आहे. ते आत्तापासून तुम्ही जर करू शकले, नाही तुम्हाला वही घेऊन काहीतरी लिहिता आलं तर कमीत कमी हा प्रयोग तरी सुरू करा. आता हेही करू शकले नाही तर मग अवघड होईल. तर स्वतःच्या स्वतःवर प्रयोग करा. तुम्ही जे जीव आहात ते जीव तुमच्या मनाला हे शिकवत राहा की जगातल्या कुठल्याही उपायाने आपल्याला सुख प्राप्ती ही होणार नाहीये आणि दुःख नाश होणार नाहीये. सुख प्राप्ती आणि दुःख नाश ज्या ज्या पदार्थाने, क्रियेने आणि विचाराने होताना दिसतोय हा तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. म्हणून त्याला फक्त तेवढीच किंमत द्यावी. सुख प्राप्तीसाठी आणि दुःख नाशासाठी जगामध्ये फक्त एकमेव ब्रह्म किंवा परमात्मा हाच मार्ग आहे. एकमेव तेवढीच वस्तू आपल्याला सुख रूप आहे, तेवढी एकच वस्तू सुखकारक आहे. म्हणून एका देवाशिवाय, एका भगवंताशिवाय, एका विठोबाशिवाय,
या जगामध्ये कुठल्याही उपायाने आपल्याला सुखाची प्राप्ती आणि दुःखाचा नाश करता येणार नाही. पण हे कळण्यासाठी आधीचे हे प्रयोग केल्याशिवाय हे कधीही साधता येणार नाही. म्हणून पहिला प्रयोग हा करणं अपेक्षित. आणि अशा लोकांच्या संगतीत राहिलं की मग लक्षात येईल की आपल्याला फक्त देव आपला उपयोगाचा आहे. म्हणजे फक्त विठोबा आपला काय उपयोगाचा आहे, बाकी कोणीही उपयोगाचं नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणून अशा रीतीने तुम्ही हा प्रयोग करावा. काय करायला पाहिजे? अशा रीतीने तुम्ही हा प्रयोग करावा. यासाठी तुम्हाला जे काही गरजेचं साधन असेल ते तुम्हाला करता आलं पाहिजे. मग ते काय असेल हे मला सांगता येणार नाही, कारण की इथे प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे. परंतु चिंताग्रस्त लोकांमध्ये जाऊ नका. जे सुखाच्या पाठीमागे, व्यवहारामध्ये सुखाच्या पाठीमागे जे धावतायत, व्यावहारिक सुख, व्यवहारात सुखाच्या पाठीमागे, पैशाच्या पाठीमागे, ह्याच्या मागे त्याच्या मागे जे धावतायत, जे दुःख नष्ट, व्यवहारामध्ये जे दुःख नष्ट करण्याच्या पाठीमागे धावतायत, अशांच्या सोबत जास्त संपर्क करू नका. एकांतात राहा, ते जास्त बरं आहे. म्हणून जास्त गोतावळ्यात गुंतून बसू नका. तुमच्या गोतावळ्यात जर मी सांगतो याप्रमाणे विचार करणार असेल तर मी तो म्हणतो तुम्ही सगळे घरी आणा तुमच्या. नसेल तर त्यांचं कोणाचंही तोंड बघू नका, जाऊ नका त्यांच्याकडे. विरोध होणार, तुम्हाला सगळे बोलणार, पण तुम्ही ऐकणार नाही माझं हे मला माहिती आहे. पण आपलं काम आहे सांगणं. महाराज म्हटल्यावर तेवढं करावं. कारण आता नुसते तुम्ही मान हलवणार, पण नंतर पुन्हा त्याच मार्गाने जाणार, हे माझा अनुभव आहे. पण यातल्या एखाद्याने जरी कधी ना कधी ऐकलं तरी फायद्याचं आहे ना. तो गोतावळा शून्य करा. किती करा? शून्य करा. आणि अशा गोतावळ्यात राहा की जो काय करेल आपल्याला त्याच्या शरीरातून का कुठले लहरी आल्या नाही पाहिजेत. सुख आणि दुःख या दोघींच्या नादी लागलेलं नाही पाहिजे. तो आशांच्या सोबत राहा. आशांकडे जा बिंदास, काही होत नाही. पण असं माणूस सापडणं तुम्हाला अवघड आहे. उलट आपण विचार करतो की आशांना गोळा करून आपल्या सुखात सहभागी, दुःखात सहभागी करतो. आपण यांना काय करतो? सुख आलं की यांना सहभागी करतो, दुःख आलं की यांना सहभागी करतो, आणि अजून आपलं दुखणं वाढवतो. हे आपल्याला माहित नाही. आपला स्वभाव काय? सुख आलं की हे लोकांना आपण काय करतो? एकत्रित करतो, गोळा करतो. दुःख आलं की एकत्रित गोळा करतो. करतो का नाही? फक्त सुख आले की बँड बाजा लावतो आणि दुःख आले की दुसरा बँड बाजा लावतो. म्हणजे सुख आलं की बाह्य बँड बाजा वाजून नाचतो आणि दुःख आले की हा बँड बाजा वाजून नाचतो. एकूण एकच आहे ना. त्याच्यामुळे गोळा करू नका विनाकारण. गोतावळ्या गोळा करू नका, गोत्यात जाऊ नका. ज्या गोतावळ्यामध्ये आपण गोते खाणार नाही असा गोतावळा फायद्याचा आहे. म्हणून असे साधक सुद्धा, नातेवाईकच नाही, असे साधक सुद्धा पाहिजेत की ज्यांच्यामध्ये काय, त्यांच्या शरीरातून काय निघालं पाहिजे? असले वेव्स निघाले नाही पाहिजेत. म्हणजे ज्यांचा हेतू फक्त देव आहे, ज्याचं मन फक्त आता देवाचाच विचार करतं, असा साधक पाहिजे. दुसऱ्या भागाच्या भाषेत काय, ज्याच्या मनामध्ये आता काय फक्त विषय पांडुरंग हाच ज्याचा विषय आहे. आता पांडुरंगा व्यतिरिक्त काही आपला विषय नाही, असं झालं तर फार फार मोठी अवस्था झाली. फार मोठी अवस्था झाली. पांडुरंगा व्यतिरिक्त कशाचीच घेणं राहिलं. अशी अवस्था जर तुम्हाला तीव्रपणे एखाद्याची जाणवली तर अशी व्यक्ती तुम्ही त्याच्यासोबत कायम राहू शकता. माझ्या आजोबांचा मी उत्तर काळात जो पाहिला त्याच्यामध्ये मी त्यांना असं बघायचो. त्यांचा विषय एकच. मग त्यांचे बोलण्यात, वागण्यात बाकी इतरांना काय कळत असेल मला माहित नाही, पण मला ते कायम असं लक्ष द्यायचं की त्यांचं कायम एकच विषय. काय? पांडुरंगा व्यतिरिक्त काही विषय नाही. बायको, मुलं बाळ, सुना, नातवंड, इतर असला काही विषय नाही आता. तर पांडुरंग हा विषय झाला पाहिजे. तर पुढे जाण्याचा अधिकार, तर ह्याच्यापर्यंत पोहोचण्याचा अधिकार आहे. तर यासाठी प्रयत्न करा. यासाठी तुम्हाला तो परमदयाळू पांडुरंग कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण करावं. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, फसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सा
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मादियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सूयरे होतु, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी, भजी जो